झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. कार दुरुस्त करताना ट्रकची जोरदार धडक, 30 वर्षीय मेकॅनिकचा जागीच मृत्यू. नगाव शिवारात महामार्गावर घडली घटना. धुळे तालुक्यातील नगाव गाव शिवारात आज 15 डिसेंबर रोजी मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. महामार्गावर बंद पडलेल्या कारची दुरुस्ती करत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने तरुण मेकॅनिकचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात 30 वर्षीय जुनेद पठाण याचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर एका कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी धुळ्याहून जुनेद पठाण याला बोलवण्यात आले होते. तो महामार्गाच्या कडेला कार दुरुस्त करत असतानाच मागून आलेल्या भरधाव ट्रकने कारसह जुनेदला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात जुनेदचा जागीच मृत्यू झाला तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेतली. टोल नाक्यावरील रुग्णवाहिका आणि पश्चिम देवपूर पोलिसांच्या मदतीने मृतदेह पुढील तपासणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.